पण आमच्याकडे तुम्हाला सर्वांना जनतेला द्यायला मान सन्मान मात्र 1,00,000% आहे. तुमच्या मान सन्मानाला सांभाळण्याची जबाबदारी मात्र आमच्या 100% शिवसेनेची होती, आहे आणि राहणार. त्यामुळे ते काय म्हणतात, हे काय म्हणतात, आता हे फन फाटलं. आता सभापती डिक्लेअर झाला, उपसभापती तुमच्या समोर विराजमान झाला आणि तालुक्यामध्ये ते काही आमचे दुश्मन नाही, पण तालुका चालवायची त्यांची कॅपॅसिटी नाही. कॅपॅसिटी लागते तालुका चालवायला. करोनामध्ये आमच्या सर्व लोकांनी जीवाचं रान केलं. बाबूराव असेल, मी असेल, मौलेश्वर असेल. आता आम्ही सोडला नाही तालुका. काही लोक पुण्याला जाऊन बिंदास झोपले आरामात. लोकांना विसर पण पडतो. ही विसराळ दुनिया आहे. काय झालंय 5 वर्षामध्ये विसरून गेले लोक. पण ठीक आहे, या निवडणूक त्यांनी पुन्हा लक्षात ठेवलं की बाबा हे काही कामाचे नाही. आणि त्यामुळं अजितदादांच्या लाटेमुळे जे काही लोक 4 आले, ते 4 पण त्यांच्याबरोबर नाही आहेत ते म्हणून मी आपल्याला सांगतो खात नाही. त्यांचे माझे पण संबंध जवळचे, ते सगळे माझ्याशी बोलतात सुद्धा. हा जगत जेता वरती निर्मात्याचा न्याय. जो चांगलं वागेल, जो चांगलं थांबेल, जो चांगलं बोलेल, जो लोकांचा सन्मान करेल, तो समाजात टिकेल. मी नेहमी सांगत असतो, आम्ही राजा का बेटा राजा नाही होगा, जो काम करेगा वो राजा होगा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.